तर महत्त्वाची बातमी आहे, शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान 50 वर्षात पहिल्यांदाच बदलण्यात आलंय। बारामतीमधील मिशन बंगल्याचं मैदान यंदा अजित पवार यांना मिळालंय। सुप्रिया सुळेंच्या प्रचाराची सांगता सभा यंदा मोरगाव रस्त्यावर असणाऱ्या मैदानामध्ये होणार आहे। लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा नगर परिषद अशा सर्वच निवडणुका असो, शरद पवार नेहमीच बारामतीमधील मिशन बंगल्याजवळच्या मैदानावर आपली सांगता सभा घ्यायचे। मात्र यंदा अजित पवार गटानं हे मैदान आधीच आरक्षित केल्यानं शरद पवार यांना आपल्या सांगता सभेचं मैदान बदलावं लागलंय। तर मिशन बंगल्याचं मैदान अजित पवार यांनी आरक्षण केल्यामुळे आता सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सांगता सभा ही मोरगाव रस्त्यावरील मैदानावर होणार आहे। आणि योगेश बोरसे हे अजित पवार यांची सभा ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणावरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, याच मैदानावर खास करून शरद पवार यांच्या नेहमीच्या सांगता सभा व्हायच्या, मात्र यंदा हे मैदान अजित पवार यांना मिळालंय आणि शरद पवार यांना आपलं मैदान बदलण्याची वेळ आली आहे। निश्चितच सागर, मी आता ज्या मैदानावरती आहे त्या मिशन बंगला मैदानावरती अजित पवार यांची सांगता सभा होणार आहे। सुनेत्रा अजित पवार आपण पाहू शकतो। या मंचाची पूर्ण तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सभेची पूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे। साधारणतः 3 वाजता या सांगता सभेला सुरुवात होईल। आता अजित पवार हे दौंड तालुक्यातल्या वरवंड या ठिकाणी आहे, त्यानंतर त्यांची इंदापूर या ठिकाणी जाहीर सभा पार पडणार आणि सांगता सभा ही या मिशन बंगला मैदानावरती पार पडणार आहे। मंचावरील जे काही बॅनर्स लावण्यात आलेले आहेत त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यासोबतच महायुतीतले जे घटक पक्ष आहेत, मुख्यमंत्री आणि दोन्ही तर बारामतीमध्ये आपण पाहतोय की कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक बनलेले आहेत। अजित पवार आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळतं। बारामतीमध्ये आज सांगता सभा आयोजित करण्यात आलेल्या आहेत। शरद पवार यांच्या 3 तर अजित पवार यांच्या एकूण 5 सभा होणार आहेत आणि या सांगता सभेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाचे कार्यकर्ते आता आमने सामने आले आणि जोरदार घोषणाबाजी देखील या कार्यकर्त्यांकडून केली जाते। पोलिसांकडून या ठिकाणी हस्तक्षेप केला जातो आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता सध्या पोलिसांकडून घेतली जाते। थोड्याच वेळात शरद पवार त्याचबरोबर अजित पवार यांची देखील सांगता सभा बारामतीमध्ये होणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे सध्या आपल्यासोबत आहेत। प्रदीप, आज दोन्ही बाजूच्या सांगता सभा, दोन्ही बाजूचे कार्यकर्ते बारामतीमध्ये एकवटलेत आणि सध्या ते एकमेकांसमोर आल्याचं पाहायला मिळत आहे। सागर, अगदी बरोबर आहे। खरं तर आज बारामतीमध्ये दोन्ही गटाचं शक्ती प्रदर्शन जे आहे ते पाहायला मिळणार आहे। बारामतीमध्ये दोन्ही गटाचे कार्यकर्ते जे आहेत सभेच्या ठिकाणी पोहोचत आहेत, मात्र ठिकठिकाणी वाटेमध्ये दोन्ही कार्यकर्ते जे आहेत ते आमने सामने येताना पाहायला मिळतात। मात्र आपण पाहतोय की शरद पवारांची सभा ज्या मोरगाव रोडवरती होणार आहे त्या लिंदी पट्ट्यामध्ये आपण पाहतोय की सभेचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आता जवळपास हे मैदान जे आहे ते आता हळूहळू भरायला सुरुवात झालेली आहे। अगदी थोड्याच वेळात शरद पवारांचं आगमन जे आहे त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर सभेला सुरुवात होईल। मात्र आपण पाहतोय की मैदानाची आता जवळपास ही आसन क्षमता जी आहे ती आता जवळपास भरत आलेली आहे। उन्हामुळे पॅन्डल जो आहे तो या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 40 वर्षांपासून शरद पवार ज्या मिशन हायस्कूलच्या ग्राउंडवरती सभा घ्यायचे ती ग्राउंड मात्र यंदा खरं तर शरद पवारांना मिळालं नाही, त्यामुळे मोरगाव रोडवरची ही जागा जी आहे ती निवडण्यात आलेली आहे। आज सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ शरद पवारांची जी सभा आहे ती पार पडते। आजच्या सभेमध्ये खरं तर शरद पवार बारामतीकरांना नेमकं काय आवाहन करतात हे पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र आपण पाहतोय की सभेच्या ठिकाणी महिला कार्यकर्ते जे आहेत हळूहळू जमायला सुरुवात झालेली आहे। युगेंद्र पवार हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय। आतापर्यंत शरद पवारांनी बारामतीकरांना आवाहन केलेलं होतं आणि त्यानुसार सुप्रिया सुळे या विजय होत होत्या। मात्र आपण पाहतोय की आता ही सगळी कार्यकर्ते जे आहेत जमायला सुरुवात झालेली आहे। दादा, आत्ताच जवळपास मैदान जे आहे ते भरत आलेलं आहे, मोठी गर्दी। त्यामुळे आता या ठिकाणी शरद पवार पोहोचतील त्यावेळी